बाळानो मी खमंग कांद्या चटणी करणार आहे. मालकाला लय आवडते कांद्या चटणी, उन्हाळ्याची गोड लागते. रात्री पाऊस लय आला, वारं सुटलं, आंब पडलं, लय लय कावर होत. आता नातरुंड येते मुंबई पुण्याची खायला, मालक येते. मी लवकर आता भाकरी कालवण करून घेते. अरे कांदा चिरून घेते कांद्याच्या चटणीला. आता ह्याला डाळ, शेंगदाण्याचं कूट, चटणी सामान टाकलं, तेल. बघा किती भारी कांद्या चटणी होते. डाळ गा आहे ती भिजू घालते कांद्या चटणीला. आता कांदा टाकून घेते, तेल ओतून घेते, कांदा भाजला टाकून घेते. आता चटणी टाकून घेते, शेंगदाण्याचं कूट टाकते. आता हलवून घेते, डाळ टाकून घेते. आता बाळानं वरण लसूण टाकते. बाळानं किती खमांग झाले हाय का. लय नुकसान झालं बाळावं आंब्याचं, वाऱ्याने लय पडल्यात. बरं झालं मालकीनबाई माझी न्यारी इथं आणली ती. रानात खाल्लेलं गोड लागते, रानात खावं लागते भाकरी. लय मोठं मोठं आंबा इथं सारं वाऱ्याने पडलं. कांद्याची चटणी मालकीनबाई लय भारी झाली. ह्याच्या संग खायला खाऱ्याची फोड तर द्या. बघा गाडी घेतलं कसलं खमंग लागतं, कसला भारी खार घातलेला आहे. लय भारी खार झालाय मालकीनबाई. कैरीचं लोणचं केलंय. लोणचं तुम्ही नक्की मागा हे लोणचं. हे आजीच्या हातचं लोणचं नक्की ऑर्डर करा. आपल्याकडं आंबाट लोणचं बी आहे, गोड लोणचं बी आहे. बघा किती भारी केलंय. डेऱ्यातलं लोणचं लय गोड लागतं, लय खाया चांगलं असतं.